अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेच्या भाषणात आमदार सुलभा खोडके यांनी शासनाने दिलेल्या सोयींसाठी आभार मानले, तर दुसरीकडे अमरावती जिल्ह्यातील प्रश्नही मांडले। विधानसभेमध्ये 2020 व 21च्या अर्थसंकल्पावरील साधारण चर्चा करण्यात आली। या चर्चेमध्ये आमदार सुलभा खोडके यांनी अमरावती जिल्ह्याचे प्रश्न मांडले। राज्याचं दरडोई उत्पन्न 2,07,727 इतकं असून अमरावती जिल्ह्याच्या संदर्भात जिल्ह्याचा मानव निर्देशांक फार मागे असल्याचं त्यांनी सांगितलं। अमरावतीमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेचा निर्णय घेण्यात आला आहे, परंतु अमरावतीमध्ये कुपोषणाचा प्रश्न, शेतकऱ्यांच्या आत्महत्या इत्यादी बाबत अनुशेष निर्माण झाला आहे। तो अनुशेष दूर करण्याकरता फार मोठी मदत जिल्ह्याला होणार आहे। सदर महाविद्यालयाला जागा उपलब्ध करून देण्याबाबत आपण आश्वासन दिलं, तरी अधिवेशन संपल्यानंतर एक बैठक आयोजित करावी अशी ही विनंती त्यांनी केली। दुसरा अभिनंदनाचा विषय म्हणजे खाजगी कारखान्यामध्ये 80% स्थानिक युवकांना रोजगार देण्यासंदर्भात नवीन कायदा करण्याची घोषणा केली आहे। त्याबद्दलही आमदार सुलभा खोडके यांनी अभिनंदन केलं। आमदार निधी 2 कोटीवरून 3 कोटी केला, त्यामुळे मतदारसंघामध्ये निधी अभावी जी कामं अपूर्ण राहत होती ती पूर्ण होतील असंही त्या म्हणाल्या। शहरी व ग्रामीण भागाची लोकसंख्या जवळपास समान झाली असून अमरावती महानगरपालिकेच्या रस्त्याच्या विकासाकरता कोणत्याही योजना नव्हत्या, परंतु नागरी सडक योजना शहरी भागाकरता सुद्धा केल्या व त्यातील 1000 कोटी इतका नियतत्व निधी दिला। त्यामुळे महानगरपालिकेअंतर्गत रस्त्यांची कामे करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। त्यासाठी जास्तीत जास्त निधी अमरावती महापालिकेला देण्याची विनंती त्यांनी केली। यासह विविध मुद्दे त्यांनी मांडले। त्या माध्यमातून या पटकांनी बोलत असताना राज्याचे दरडोई उत्पन्न 2,07,727 इतके असून आमच्या अमरावती जिल्ह्याच्या संदर्भात जिल्ह्याचा मानव निर्देशांक फार मागे आहे। आमच्या जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न राज्याच्या तुलनेत फार कमी आहे, म्हणजे 1,27,865 इतके आहे। त्यामुळे या जिल्ह्याचा आरोग्य सुविधा, शिक्षण व्यवस्था सुधारणे, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे फार महत्त्वाचे आहे। त्या दृष्टीने आपण आपल्या अर्थसंकल्पामध्ये नियतव्यय 219 वरून 271 इतका केल्यामुळे 52.22 कोटी रुपयाची वाढ झालेली आहे। याकरता मी सन्माननीय उपमुख्यमंत्री सन्माननीय दादांचे आभार मानते, परंतु यामध्ये अजून वाढ करून देण्याची गरज आहे। त्याच मागणीप्रमाणे अमरावती येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय देण्याचा निर्णय दादांनी घेतला, त्याबद्दल मी दादांचे मनापासून अभिनंदन करते। परंतु हे काम 2021-22 पासून सुरू करण्याचे आपण प्रस्तावित केले आहे। म्हणून मी या ठिकाणी सांगू इच्छिते की हे जर शासकीय महाविद्यालय अमरावती येथे आले तर निश्चितच कुपोषणाचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचा आत्महत्याचा प्रश्न असेल, तर या माध्यमातून जो अनुशेष वाढलेला आहे अमरावती जिल्ह्याचा तो निश्चितच कमी झाल्याशिवाय राहणार नाही। विदर्भ न्यूज अमरावती।